बुद्धिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमदूत अग्नी तू. मूर्तिमंत भक्ती तू, भव्य दिव्य शक्ती तू, क्षमाशील पृथ्वी तू, हिमतूच अग्नी तू. तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा, तरी तुझ्या पदरात दुःखाचे आंदणा. असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण, असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण. रूढींचे कुंपण, रूढींचे कुंपण. आम्ही आंधळे आहोत. फार डोळसपणे वागलात ना, म्हणून मुलगा असा वाया गेला. त्या नवरा बायकोंमध्ये दुरावा का आहे हे त्यांचं त्यांना शोधून त्यावर मार्ग काढावा लागणार आहे. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर विक्रमला कसं सोडवतात ना ते बघतेच मी. अरे तेवढंच असतं तर आम्ही असे तोंड लटकवून बसलो असतो. येस येस, प्रकरण फार हाताबाहेर गेलं. पण आपल्याला विचार करायला लावण्यासारखी परिस्थिती आहे हे तरी मान्य आहे ना तुम्हाला? हातात तराजू घेऊन बस. मान्य आहे अमान्य आहे बस तेवढंच तर. अरे हो दुसरं काय करणार? अरे हो थांबा, कुठेतरी थांबा. ऐ, आपल्याला कुठेतरी थांबायचं हे ठिकाण तुम्ही नक्की केलं की नाही? अरे बस जरी लिमिटेड असली तरी तिला स्टॉप असतात. पण तुम्ही तर डबल फास्ट लोकल सारखे धडा 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 धावतच सुटला. अरे कुठेतरी ठरवा की आपल्याला थांबलं पाहिजे म्हणून. हो, ही गोष्ट हसण्यावरी नेण्यासारखी नाहीये. बर ठीक आहे, हा प्रश्न आपण न हसता सोडवू. बस पटलं तुला? चल आता तू एक काम कर, माझ्यावर आतमध्ये चल. मी चहा करतो, माझ्यावर वॉच ठेव, म्हणजे साखर कमी जास्त पडते की नाही हे सगळं बघ. चल, उठ, 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 उठ. नको, मी इथेच बसते. इथेच बसतेस? हो. बरं यश, वंत बळवंत केळकर, आपण चला माझ्या बरोबर. मी चहा कसा करतो ते बघा. चला चला. मी कशाला? नाही, तुम्हाला दोघांना इथे एकट्याला बसून जायला मी काय वेडा आहे का? तुम्ही दोघं जोपर्यंत समोरासमोर आहात ना तोपर्यंत वाद हे सुरू राहणारच, प्रश्नच नाही त्यात. चला चला तुम्ही आतमध्ये चला. चला आणि ते काम करा, तुम्ही बसा. तू चल तू चल तू चल तू चल. बसते नाही ते. अगं नको बसूस, वाद होतील पुन्हा. काय आहे, तू माझ्यावर आतमध्ये चल, आपण वेगळ्या विषयावर गप्पा मारू. म्हणजे म्हातारपणात व्यसन लागतं. हे म्हातारा कोणाला? बोलण्याचं व्यसन लागतं म्हातार. तू म्हातारा कोणाला होणार रे? हा, म्हातारा असेल तुझा बाप. म्हणून बाबा तुम्हाला सांगतोय, तुम्ही शांतपणे इथे बसा. आई चल आतमध्ये चल. उठ उठ उठ. नाही नाही, उठ 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 उठ. काही बोलू नको. चल 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 चल. आधी चल आधी चल. चल 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 चल. येते. तुम्ही खूप अस्वस्थ दिसताय मिस्टर प्रकाश. एनिवेज, प्रकाश बोललं तर काही हरकत नाहीये ना? मला वाटतं चालेल. त्याचं काय आहे की फॉर्मॅलिटीज मला फार काळ पाळता येत नाहीत, आणि तसंही आपण एकाच वयाचे आहोत. त्यामुळे उगाच बोलण्यात खोटेपणा कशाला आणायचा, हो ना प्रकाश? बी कम्फर्टेबल प्रकाश. मी बोलू? प्लीज. मी म्हणाले होते माझ्या काही अटी असतील. हो मॅम, मला त्या मान्य कराव्याच लागतील, कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. आज काही झालं तरी मला ते पैसे द्यावेच लागतील. तरी आपण काय करणार आहोत, टर्म्स अँड कंडिशन्स काय असतील हे आपल्याला कळायला हवं ना प्रकाश? हो. माझ्या अटी या नॉर्मल बिझनेसमॅन सारख्या नसणार आहेत. त्या आधी बोललेल्या बऱ्या. चहा, कॉफी, कोल्ड ड्रिंक वगैरे
नको आधी अटी. गुड. तुझे वडील मिस्टर रमाकांत बर्वे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर आहे. आई माधुरी हाऊसवाईफ. मोठी बहीण मैत्री BA LLB LLM. लहान बहीण भाषा एका न्यूज चॅनल मध्ये आहे. राईट? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? मी पूर्ण विचार करून काम करते म्हणून म्हटलं प्रकाश, माझ्या अटी वेगळ्या असतील. क्लिअर? येस मॅम. मला तृष्णा म्हटलेलं जास्त आवडेल. ओके. मी या क्षणी वाटेल तितका पैसा इन्व्हेस्ट करू शकते. पैशाचा काहीच प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम दुसराच आहे. आणि माणूस आवडल्याशिवाय मी डील करत नाही. हे पैसे आणि हे ॲग्रीमेंट आपल्यामध्ये होणाऱ्या व्यवहाराचं ॲग्रीमेंट. आपल्यात अग्रीमेंट? करार म्हणूयात. लीगल ॲग्रीमेंट. यात मी माझ्या सगळ्या अटी लिहिल्या आहेत आणि सर्वात महत्वाची अट म्हणजे पाणी घेणार? हां नको. अजून ॲग्रीमेंट साईन केलं नाही तोच तुला घाम फुटला. मी काही जबरदस्ती करणार नाही. माझ्या अटी मान्य केल्यास तर 20 लाख रुपये उचलायचे. पुढचा सगळा पैसा मी तुला पुरवेन. हो, पण ॲग्रीमेंट साईन केलंस तर. ओके? या ॲग्रीमेंट मध्ये लिहिलंय की आपण दोघं, मी तृष्णा तू प्रकाश, आपण पती पत्नी आहोत आणि माझ्या पोटात असलेलं बाळ तुझं आहे. घाम पुसणार? हे पे हे ॲग्रीमेंट, हे 20 लाख. आणि ही मी. कुंपणा आणि ही मी. मान्य नसेल तर बाहेर जायचा दरवाजा हाय. पाच 6 लाख रुपयाला अर्थ आहे की नाही? बाबा, आय अश्योर यू, आय गॅरंटी यू, तुमचा हा पैसा मी वाया जाऊ देणार नाही. 1-2 वर्ष तुम्हाला परत करेन. प्रकाश, ही खूप मोठी उडी ठरेल.
दिस इज द लिमिट. मोठी गोडी ठरेल म्हणे. मला असं डबक्यातच ठेवायचं होतं, मग कशाला केलं मला इंजिनियर? साधा गवंडी झालो असतो ना, 500-600 कमवले असते. बाबा, कॉर्पोरेट वर्ल्ड आहे, कॉर्पोरेट वर्ल्ड. 100-500 कोटींची डिलिंग्स होतात. 5-6 लाख तुमच्यासाठी मामूली इन्व्हेस्टमेंट आहे. माझ्यासाठी नाही, आणि मला हे जमेल असं वाटत नाही. तुला काय असं वाटतं रे की तुझी प्रगती बिलकुल अगदी जादूची कांडी फिरवल्यासारखी पटकन व्हायला हवी? हा ब्रो, लाईफ इज नॉट दॅट इझी. यू नो व्हॉट, इथं जर काही मिळवायचं असेल ना तर बरंच काही द्यावं लागतं. आणि मी तुला सांगून ठेवतो, तुला मी चॅलेंज करतो. 20-22 वर्षात जे बाबा कमवू शकले नाहीत ना, ते मी 20-22 महिन्यात कमवून दाखवेन. अँड आय मीन इट. हे बघ प्रकाश, तू वेडेपणा करतोयस. फक्त मार्ग थोडे बदलावे लागतील, आणि ते मी बदलणार. कारण मला प्रवाहातच पोहायला आवडेल. उलट प्रवाहात दमछाक करून मरत मरत पोहण्यापेक्षा समोर आलेल्या संधीचा फायदा घ्यायला मला नक्कीच आवडेल, आणि तो मी घेणार. $20 lakhs cash. देऊन झाली असेल तर निघू मी. केदार कोळी, तू अजून मला ओळखत नाही रे. अरे तू स्वतःला तरी कुठं ओळखतोस? थोडे दिवस थांब, तुझ्या केसचा निकाल लागला ना, साऱ्या जगाला तुझी ओळख पटेल. आणि हो, मला वाटतं आणखीन थोडे दिवस तू वाट पहा, कारण तुझी ओळख तुलाच विचारावी लागणार नाही. केदार कोळी, माझ्या वाट्याला जाऊ नको. माझ्याजवळ अतिशय वेळ कमी आहे, आणि तुझ्या धमक्या ऐकण्यासाठी तर माझ्याकडे अजिबात वेळ नाही. ए, तू सरळ सांगून ऐकणार नाहीस. यापूर्वी माझ्या बापाने तुला समज दिली आहे, पण तरी सुद्धा तू ऐकायला तयार नाहीयेस. आणि तू जे काही केलंयस ना, जी माझी धिंड काढली आहेस, ती माझ्या डोक्यात गेली आहे. तुला सांगतो, सावध राहा, आणि तुझ्या त्या पत्रकार भाषाला सुद्धा समजाव. झालं, निघू. हे केदार, अरे तुला सरळ सांगून समजत नाही का रे? तुला मराठी नीट कळत नाही का? हे बघ, मी माझं काम करतोय. पत्रकारिता माझा धर्म आहे, आणि तो मी अतिशय श्रद्धेने करतो. अरे तूच काय, तुझ्या समोर कोणताही गुन्हेगार असो, त्याच्याबद्दल जगाला मी सगळ्या ओरडून सांगेन, ते मी माझा धर्म समजेन. आणि हो, तुला काय वाटेल याची मी पर्वा नाही करत. बाय. तू असं ऐकणार नाही. तुला आणि त्या भाषाला फटका दिलाच पाहिजे. केदार कोळी, तुझे फार कमी दिवस शिल्लक राहिलेत रे.
ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर बोलतोय. बोला सर. आज आपली भेट होणं फार जरुरी आहे. मी माझ्या घरी तुझी वाट पाहतोय. सर आज भेटणं जरुरी आहे का? माझा वेळ जात नाही म्हणून फोन केलाय का मी? काम तुझं आहे. माझं काम मी केलेलं आहे. आलास तर भेट होईल. दुसऱ्यांचं म्हणणं काय हे अजिबात ऐकूनच घेत नाही. सगळ्यांना तालावर नाचवायला बघतात ॲडव्होकेट साहेब. आज विचार केला होता जरा केदार कोळीचा हिशोब चुकता करायला हवा, पण नशीब वाचला केदार कोळी. पण असं सोडणार नाही मी त्याला. गळ्याभोवती फिरणाऱ्या फाशीच्या दोराची भीती नसती तर केव्हाच काटा काढला असता त्या भाषाचा आणि त्या केदार कोळीचा. कुंपणा तुझ्या प्रत्येक गोष्टीत कमालीची घाई असते अंजली. जरा सुद्धा पेशन्स नाही. अगं अगं असं काय, राहुल मला कमिट केलं होतं. अगं पण कमिट केलं असेल ना, पण त्याच्या दृष्टीने तू काही विचार करशील का नाही? काय नाही, झुलवतोय मला. माझ्या माझ्या अवस्थेचा फायदा घेतोय तू. असा गैरसमज करून घेण्यापेक्षा खरं काय आहे हे जाणून घे ना तो अंजली. अगं राहुलच्या पण काही अडचणी असतील. अरे मग स्पष्ट सांगावं ना. तसं व्यवहार हा व्यवहारासारखाच करतो. असं तोंड वर करून कशाला बोलायचं? मग तसं वागावं ना. तुला ना कुणी समजावूच शकत नाही अंजली. किती गैरसमज करून घेतेस तू. तू मला का दोष देतेस? मी तुला सांगितलं ना काय झालं ते. काय नाही ग, आधी त्यांनी मला फूस लावली, प्रलोभन दाखवलं आणि आता मला गरज आहे म्हटल्यावरती मला झुलवत बसलाय. तरी मला खात्री होतीच की राहुल एवढ्या सहजासहजी मला पैसे द्यायला तयार कसा झाला. काय नाही, हळूहळू आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे त्यांनी. किती संताप करून घेतेस तू अंजली. इतकी घाई बरी नव्हे. राहुल सुद्धा विचार करूनच तुला पैसे देणार आहे ना, मग तू सुद्धा खोलवर विचार करूनच त्याच्याकडून पैसे घ्यायला हवेत. असा रागराग करून काही होणार आहे का? तुम्हाला आईंसारखं भाषण देऊ नकोस. शब्द देतानाच माणसाने 10 वेळा विचार करायचा असतो. अरे नव्हते द्यायचे पैसे तर आशा तरी लावू नये ना. शिवाय पैशांवर व्याज घेणारच ना, काय फुकट देतोय पैसे? काही नाही ग, माणसाची वृत्ती बदलत नाही ना, हेच खरं. नाही मी पण त्याला सोडणार नाही. मी पण मला हवं ते मिळवणारच. आणि इकडे तो कसा उचलत नाही ते बघते. नाही उचलत नाहीये फोन. छळतोय मला. अगं कामात असेल. कामात नाही, छळतोय. माझी ही परिस्थिती ना एन्जॉय करतोय. काही नाही, उंदीर मांजराचा खेळ चाललाय, खेळ. नाही पण मी त्याला अशी सोडणार नाही. थांब. मी कामात आहे, कळत नाही का तुला? मी पण सकाळपासून तात्कळत बसली, कळत नाही तुला? नको बसूस. दिस इज नॉट फेअर राहुल. तू मला झुलवतोयस, माझी सिच्युएशन एन्जॉय करतोयस. मी मीटिंग मध्ये आहे. मी काय करू? शॅल आय वेट? उद्या बोलू. पण हे तुम्हाला सकाळीच का नाही सांगितलंस? डोंट डिस्टर्ब मी. मी कामात आहे. थांब ग तू मला उद्या फोन करायचा असा? सॉरी, काम तुझं आहे. तू फोन कर आणि मग ये. बाय. युसलेस माणूस आहे हा.
युसलेस युसलेस आहे रे ती. खरं तर ओम, तू तिच्याबद्दल काही विचारावं असं मला वाटत नाही, कारण मी काहीच सांगू शकत नाही रे. आणि आता या स्टेजला काही बोलणं म्हणजे प्रिमॅच्युअर स्टेजला बोलण्यासारखं होईल. तुझा स्वभाव मला माहित आहे. अगदी एखादी गोष्ट टोकापर्यंत सहन करतोस तू, पण त्या टोकापर्यंत जाताना मध्ये काही धोक्याची वळणं असतात, याचा तुला विसर पडलेला दिसतोय. ओम, काही दुखणी आहेत ना, ती अंगावरती काढावीच लागतात. कारण त्या दुखण्यांवरती अजिबात इलाज नसतो. मला सांग, एखाद्याच्या शरीरावरती जर पांढरे डाग आले तर त्यासाठी आपण त्याची चामडी तर सोलून काढत नाही ना. ते डाग त्याला आयुष्यभर तसेच मिरवायला लागतात, कारण त्याच्यावरती इलाजच नसतो. हा, आता दुनियेच्या दृष्टीने ते डाग खूप वाईट दिसतात, पण तरी सुद्धा ते सहन करावे लागतात, कारण ते जात नाही.